केळकर यांना विनंती करते की त्याने आपले महिला आघाडीबाबत आपले मार्गदर्शनपर विचार मांडावे. अशा 3 वर्षासाठी जी नवीन महिला आघाडी निवड केलेली आहे त्याच्या अध्यक्षा आकांक्षाताई फडगावकर, उपाध्यक्ष सरचिटणीस दिव्या निघाणकर, चिटणीस त्याचप्रमाणे खजिनदार उपस्थित कुलाकर, उपखजिनदार मनाली चव्हाण, उपखजिनदार राष्ट्रीय नीता आकोलकर आणि आज हे 20वे वर्ष आहे. समाजच्या महिला आघाडीतर्फे आम्ही जे आज कार्यक्रम साजरे करतो त्याचं आज 20वे वर्ष आणि सुरुवातीपासून या महिला आघाडीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपलं योगदान दिलं त्यांची आठवण करणं आवश्यक आहे. विशेषतः अपर्णा कोरगावकर, रुचिता तिरोडकर, रेश्मा मोरजकर, मनाली चव्हाण, दीपश्री कुडाळकर, कांचन मोचेमाडकर ह्या महिलांनी सुरुवातीपासून ही महिला आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर हळूहळू मग दीप्ती कुडाळकर आपल्या दोन्ही सुनांना घेऊन आल्या. त्याच्यानंतर इतर कार्यकारिणी आली आणि आता हा नवीन कार्यक्रम आम्ही 20वा सुरू केला. याप्रमाणे आपल्या दलित संघटनेला म्हणजे पूर्वीच्या आजच्या समाजामध्ये 48 वर्ष झाली. त्याचप्रमाणे या महिला आघाडीला 20 वर्ष. त्यांचा हा सातत्याने कार्यक्रम चालू आहे. याचं कारण त्यांनी ते प्रेरणा घेऊन ते केलं आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे काय, हळदी कुंकवाचं एक मांगल्याचं प्रतीक इथं येऊन सुहासिनींना हळद आणि कुंकू लावून म्हणजे सौभाग्यवतीचं लक्षण इथं हे करणं हे गेली 20 वर्षाची आघाडी करत आहे. आमच्या भगिनी करतात. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आकांक्षामुळे आता ह्या महिलांची आणखी महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. तिला साथ द्यायला मनाली ताई आहे, रेश्माताई आहे, दीपश्री आहे, दीप्ती आहे. त्या सगळ्यांनी तिचे हात बळकट करावे, आपणही बळकट व्हावे आणि महिला आघाडीचा हे कार्यक्रम असे चालू राहतील त्याची दक्षता घ्यावी अशी मी विनंती करतो. आणि तुम्हाला माहीत की नुकताच माझा 75वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने मी काही आणि आमचा आता विराज बांदेकरला आम्ही सूत्र द्यायची ठरवले आहे सगळ्या समितीने. त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे महेश चव्हाण, चंद्रकांत बळवंकर. आज दोघी ते अभ्यर नाही आणि विराज बांदेकरही जरा बाहेर आहे आणि ह्या सगळ्यांनी राजेश चव्हाण सेक्रेटरी आहेत, आता सल्लागारही आहेत ते. तर ह्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन हे कार्यक्रम पुढे न्यायचं केलेलं आहे. तर पहिला प्रथम आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आकांक्षा वाळगावकर याला मी माझ्या वतीनं 10,000ची देणगी देतो. ती त्यांनी कृपया स्वीकारावी आणि उपकृत करावी आणि त्याचा विनियोग त्यांना योग्य वाटेल. मी आमचे विकास बांदेकर ज्यांनी माझ्या 75व्या वाढदिवसासाठी एक मोठं योगदान दिलं त्यांना विनंती करतो की त्यांनी आकांक्षा वाळगावकरकडे उभी त्याचप्रमाणे आमच्या बार्देश तालुक्याचे अध्यक्ष श्री प्रकाशप्पा बांदेकर यांना आमचे मनालीताई चव्हाण हिने ही 10,000 मनालीताई चव्हाण त्याचप्रमाणे आमचे गुरगाव शाखेला एक 10,000 रुपये आहे ते आपले महेश चव्हाण त्याला आजारी असल्यामुळे आलेले नाही. मी अमुक
कुडाळकरला विनंती करतो की त्यांनी जे पैसे ते उपाध्यक्षच आहेत पूर्ण करावे. प्रकाश बांदेकरला विनंती त्यांनी करावी. त्याचप्रमाणे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष मीच आहे, परंतु आमचे खजिनदार महेश चव्हाण आहे. महेश चव्हाण आज आलेले नाही, पण तरी मनाली ताई चव्हाणांना विनंती करतो की तिने इथं यावं आणि तुमच्या हस्ते हे दामोदर कुडाळकर केले आणि दामोदर कुडाळकर ते महेश चव्हाणकडे जाते. मध्यवर्ती समितीचं आणखी एक आहे ते नंतर सांगतो. यानंतर मी महिला आघाडीच्या अध्यक्ष असो आकांक्षा चव्हाण, उपाध्यक्ष असो दीप्ती कुडाळकर आणि दीपाश्री कुडाळकर यांनी ह्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांना सौभाग्य देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. फोटो नका ना तुमचे काढणार आहे. आता लाईनिंग बदल्यामुळे येतलेच